नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आली सर्वात मोठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांची किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार त्या संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी 2026 महाराष्ट्रातील शेती आणि शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे। शेतकरी मित्रांनो, मात्र गेल्या काही वर्षात निसर्गाचा लहरीपणा, कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ आणि शेतमालाला न मिळणारा भाव यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत आहे। शेतकरी मित्रांनो, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना चालू केली। शेतकरी मित्रांनो, आता जर बघितलं कर्जमाफी योजना 2026 आणि याच्यावर ऐतिहासिक निर्णय काय झाला तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात यापूर्वी 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि 2019 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन योजना राबवण्यात आला। पण आता शेतकरी मित्रांनो, 2026 मध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य मंडळाने 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांचं कर्जमुक्त करण्याचे आश्वासन सुद्धा दिले। त्यानंतर परवीन सिंह परदेशी यांची समिती एक त्यांनी नेमली आणि त्या समितीद्वारे काय भूमिका पार पाडली तर यावेळीची कर्जमाफी हे केवळ राजकीय घोषणा नसून ती शास्त्रीय आधारावर असावी यासाठी सरकारने परवीन सिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च अधिकार समिती स्थापन केली। आता समितीची मुख्य जबाबदारी काय असते तर थकीत कर्जांचा अभ्यास करणे, त्यानंतर पात्रतेचे निकष ठरवणे, त्यानंतर प्रोत्साहनापर परतावा देणे म्हणजे जसे प्रोत्साहन अनुदान मिळते 50,000पर्यंत। आणि शेतकरी मित्रांनो, हे अहवाल सादर करण्याची तारीख आहे एप्रिल 2026 म्हणजे पुढच्या महिन्यातील पहिल्याच आठवड्यामध्ये। आता कर्जमाफी 2026 कोणाला लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो, जे थकीत कर्जदार आहे 30 जून 2025 पर्यंत ज्यांचे पीक कर्ज थकीत आहे त्यांना प्राधान्य मिळणार। त्यानंतर याची मर्यादा जर बघितली तर 3 लाखापर्यंतचे कर्ज हे माफ होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर नियमित कर्जदार जर बघितले तर सन 2020 ते 2025 या काळात नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना आता 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार। त्यानंतर आपण याची मर्यादा जर बघितली क्षेत्रीय तर 5 एकरापेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनाच याचे प्राधान्य मिळणार। आता जिल्ह्यानुसार थकीत कर्जाची स्थिती जर बघितलं तर शेतकरी मित्रांनो, यवतमाळमध्ये सुमारे 1401 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे। त्यानंतर अकोला आणि वाशिम येथे जवळपास मिळून 1200 कोटीहून अधिक थकबाकी आहे आणि नागपूर व चंद्रपूर येथे शेकडोचे आकडे थकीत कर्जमाफी आहे म्हणजे थकीत कर्ज आहे तिथे। आता शेतकरी मित्रांनो, 30 जून 2026 ची हेडलाईन आणि सरकारचे नियोजन जर बघितले तर मुख्यमंत्री महोदय विधानसभेत यांनी स्पष्ट केलेले आहे की सरकार हे 30 जून 2026 पूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। फेब्रुवारी मार्च मध्ये माहिती संकलनचा डेटा हा सर्व संपन्न झालेला आहे आणि आता एप्रिल मध्ये या याद्यांचे प्रसिद्धी होणार की कोणाला कर्जमाफी मिळणार आणि मे ते जून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, ही कर्जमाफी 30 जून आधी होणार आणि 3 लाखापर्यंत सरसकट शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।